नमस्कार मंडळी. आता इथे पुन्हा एकदा गजबजणार आहे विनोदाच्या सर्व व्हरायटींनी सजलेलं मनोरंजनाचं सुपर मार्केट, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपल्या घरच्या पटांगणावर म्हणजे होम ग्राउंडवर प्रत्येक खेळाडू चांगलाच परफॉर्म करतो. आज इथे देखील एक नवखी गायिका तिच्या होम ग्राउंडवर कार्यक्रम करते. जो कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतात कॉमेडीतला ऑलराऊंडर गडी अंशुमन विचारे आणि जोरदार फटकेबाज जिचा हाय वट अशी चेतना भट. सर सर, आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ॲक्च्युली सर, मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत. त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी, मी आहे ना. पुढे 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का हो सर. नमस्कार नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. सरू कुरू डुकरो ये सारो ये गारो ये हॅलो 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 हॅलो. अरे हे काय कुरू पुरू काय. अरे सर हा गौऱ्या ना गौऱ्या माझ्या नावातली 2-2 अक्षर घेतो आणि असंच बोलतो सर मला. सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. माग लागलाय सर. कमॉन, तू माझ्यासोबत गातेस आता. काय तू भाषा बदलली डायरेक्ट करू पुरे. बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार. गौऱ्याला बघितल्यावर असंच होतंय सर मला. लय जीव टाकतो माझ्या. आता गाण्यात जीव टाकायचा. ओके, गाणं महत्वाचं, शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही का. हो सर. येस येस. ए कोण आहे. बाबा काय तू यांना ओळखलं नाही. नाही कोण आहे. हेच ना ते अंशुमनजी विचारे, माझे गुरु. हा गुरु. हे गुरु. अच्छा म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत. हे मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना, तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना ते. तेच ते नसतं रे बाबा. लय मोठे हिट सिंगर आहेत ते. ठीक आहे सर, सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सुट्टीतले सृष्टीतले तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचे नाही, आघाडीचे. कोण आहे. तेच ना, सांग त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना, ती आपल्या एरियातली शान, आपल्या एरियाची आन बान सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार We love you सरगम. सरगम, फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांचं. सर जरा सांभाळून घ्या बरं का. अरे डोंट वरी. नाही, तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी, मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी, मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर बस तुम्ही प्लीज बसा. सुरू फाड दाल एकदम जरा लेवल मध्ये हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी, खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते. माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते आहे. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके, आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी.
जुन्या नव्या गाण्यांचा समस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. गुड गुड गुड. सरगम ओ सर. सुरांकडे लक्ष दे. हो सर. Okay? नाही ठीक आहे बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. शुरू करते हैं. तेरी बिंदिया रे तेरी बिंदिया रे रे हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे. अरे आपल्या एरियाची पोरगी आहे, काय गात आहे. वा 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 वा. आवडलं आपलं गाणं. हे बघा हे घ्या. आपलं गाणं तुला चेक. थँक्यू सर. क्या बात आहे. काय प्रेम आहे सर तुझ्यावर. बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. हा, बरोबर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना मग. तुम्हाला पण मिळेल चेक. तुम्ही छान गाणं. मी स्केलमध्येच आहे. तू 2 नोट खाली होतीस लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम कसं आहे हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. हा. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. हो, पण सर. आपण नकोस आपण वाटून घेऊ. डोंट डू. हो मला बघायला आले मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय तू हो, कोरस हो. गा. ओके सुरू करते. 1 2 3 4 स्टार्ट. गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का. गाणं ऐकायचं नाहीये सर. त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके आता कोरस मी गातो तू गाणं गा. हो 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 चालेल. ओके हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. 1 2 3 स्टार्ट. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल दिल तो पागल है दिल दीवाना है. 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 काय काय तुम्ही ऐकतच नाही ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोर्स करते तेव्हा टाळ्या देतात. आता मी कोर्स करतो मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर. तुम्ही ग्रेटच आहात सर. पण हा माझा एरिया ना वाटते बंबो. येस येस ओके. आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू सरगमसाठी टाळ्याच घेत आहे. आता
तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही 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 सरगमचं आणखीन काहीतरी गाणं होतं त्याला कापून टाकेल. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका, ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं आहे, मी काय करू मग आता? तुम्ही गा, मी काहीतरी करते. तू काय करणार सर? सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देतात तर तू म्युझिक काय देणार ते आहे? नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना, मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस 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 ओके ओके. 1 2 3 स्टार्ट. रात में जो मजा है मजा ये कुछ नया नया है. दिल को आज क्या हुआ है झूमता ही जा रहा है. झूम 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 बाबा झूम 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 बाबा झूम 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 बाबा. वाटलं नाही त्याला. काय होतं? माझ्यावरचं प्रेम येते बघा. माझ्यावरचं प्रेम का? मी काय कसे फाडतोय? माझ्यावर काय नाही, एवढा मरमर लोक प्लीज प्लीज चिडू नका. काय हे करत नाही. कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर. नका चिडू. होतोय मला घशात त्रास. मी कधीपासून करतोय. शांत व्हा प्लीज, शांत व्हा. आता मी विचारतोय तुम्हाला माझं सोलो गाणं ऐकायचं आहे? माझं सोलो गाणं ऐकायचं आहे. माझं म्युझिक ऐकायचं. मी मरमर केलेली आहे. मी आतापर्यंत लहानपणापासून गावात आलेला आहे. मी खूप केलेलं आहे. मरमर केलेली आहे. मी काही सुरू केलेलं आहे. ऐका मी मरमर केलेली आहे. मी चिव दिली नाही त्याला. कमालच झाला परफॉर्मन्स, काही वादच नाही. पण या परफॉर्मन्स मध्ये या सगळ्यांनी जी इन्व्हॉल्वमेंट दाखवली आय थिंक ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. तुम्हा सगळ्यांसाठी स्वतःसाठी जोरदार टाळ्या. सगळेच जण बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या मंचावरचे कलाकार किती हरहुन्नरी आहेत. चेतना, तू किती सुंदर गायलीस. सुराची पक्की आहेस तू. आणि तू ह्या कॉस्ट्यूममध्ये जी बॉडी लँग्वेज तुझ्यामध्ये होती ती खूप वाखाणण्याजोगी होती. आणि मला असं वाटतं की तू एक अणुबॉम्ब आहेस आणि तो फुटणार आहे. फुटायच्या मार्गावरती आहे. एक एक स्किट तो असा चालला आहे प्रवास त्याचा पुढे. इट इज व्हेरी गुड टू हॅव यू. आणि अंशू, आय थिंक तुला मस्त तुझ्या एनर्जीला कॉम्प्लिमेंट करणारी जोडीदार मिळालेली आहे आणि याचं खूप कौतुक आहे. आउटस्टँडिंग एनर्जी होती आणि जी धडपड होती. इतकं चांगलं गाऊनसुद्धा म्हणजे मला असं वाटत होतं की एकदा टाळी वाजवू का मी असं झालं होतं. खूप सुंदर कन्सेप्ट. आय थिंक सचिन सरांची कन्सेप्ट आहे. मस्त लिहिलं होतं स्किट आणि तुम्ही काय उत्तम सादर केलं. खूप मस्त. कमाल. वा वा कमाल. प्रसादा, सगळ्यात आधी आज इथे या वास्तूमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी मी फक्त एकच गोष्ट करू इच्छित होती. आज तुम्ही प्रात्यक्षिक देऊन सिद्ध केलं की प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्याशिवाय कुठलीही कलाकृती संपन्न होत नाही. हम भी बड़े उस्ताद है और जलवे है हमारे. हम भी बड़े उस्ताद है और जलवे भी है हमारे. बहुत बढ़िया थी चेतना की सरगम. बहुत बढ़िया थी चेतना की सरगम. पर इतने भी बुरे नहीं है हमारे अंशुमन विचारे. लवली.
सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सुपर, थँक्यू सो मच, थँक्यू. थँक्यू. मंडळी, एम्प्लॉई बॉस सिरीजमधल्या सतत ऑफिसमध्ये चुका करणाऱ्या एम्प्लॉईला मूर्ख म्हणायचं का इतक्या चुका करून देखील त्याला कामावर ठेवणाऱ्या बॉसला मूर्ख म्हणायचं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. पण काही का असे ना, त्यांच्यातला हा मूर्खपणा बघायला आपल्याला मात्र फार मजा वाटते. चला तर मग आज पुन्हा एकदा या मूर्खपणाचा आनंद लुटूया. तुमच्या समोर येत आहेत लाफ्टरचे मास्टर स्ट्रोक समीर आणि विशाखा. काय दत्ता, काय चाललंय? हे काय तुमच्यासाठीच, माझ्यासाठी कॉर्पोरेट मॅनर्स ट्रेनिंग सांगितलंय. येस 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 येस. ते तुम्ही मलेशियाला जाणार आहात ना. तूच काय असतो रे? तू काय असतो? माझ्या टॅलेंटवर चाललोय मी. नाही म्हणजे जा, पण त्यासाठी परदेशातून खास ट्रेनर येणार आहेत. ओ रिअली? जेसिका सुभेदार. जेसिका सुभेदार? हो, आपल्या विशाखा सुभेदार मॅम आहेत हा, हा. ना, त्यांची थोरली जुळी बहीण. अरे बापरे, ही एवढी आता थोरली केवढी असेल? हरकत नाही बरं. Yeah. We should just reach in the office. Yeah. Don't you worry at all. I'm comfortable here. Yeah. There's traffic out there. That's fine. But एक minute. What is the name of that employee? What is the name of that employee? Okay. Samir Chowgule. Yeah, I'm myself Samir Chowgule. Okay. Hi. Senior clerk of this. Okay. Good morning. He's just standing here. Yeah. Have a nice day. Yeah. Thank you. I'm just talking to the phone, please. Yeah. He's just next to me. He's a good guy, decent guy. Yeah. Very innocent. तुझं ना उगाच काहीतरी असतं विशू. Come on. Anyway, मी बघते. I'll handle the case. Okay. चलो bye. Have a nice day. Yeah. छान आहे तुझं ऑफिस by the way. It's very positive. Nice. Okay. चलो bye. Have. Hello. Myself, Jessica Subedar. Why? What are you doing? इंच पिंच तुम्ही सेम तुमच्या बहिणीसारख्या दिसता. विशाखा सुभेदार सेम दिसता तुम्ही. Come on. Are you kidding? आता आम्ही ट्विन्स आहोत म्हटलं आम्ही सारख्या दिसणार ना. हो नाही बरोबर. Anyway, you're so cute. You're very cute. हे माझे Yeah, you're very cute. म्हणजे विशू उगाच सांगते की तुम्ही म्हणजे ऑफिसला लागलेली कीड आहात. कीड म्हणते तुम्हाला? No. But you're just like kid, you know. Kid. Yeah. Very nice. And she calls you, most of the time she calls you Kitanu. Kitanu? But nahi, I found you Putanu. Putanu? Yeah, very healthy food, Putanu. Oh my God, thank you very much. Because of you, the atmosphere is so healthy here. हा नाही ते पण असतंच बरं काय तसं काय हे नसतं. Actually, विशूचं आणि माझं कधी पटत नाही. What are you doing? इंच पिंच माझं पण पटत नाही. Anyway, let's. नाही ऍक्च्युली प्रॉब्लेम तोच आहे. आता तुम्ही आहात म्हणून मी सांगतो. Okay. म्हैस नुसती बसलेली असते खुर्चीवर. Really? अख्खं ऑफिस मी एकटा सांभाळतो. तुम्ही आहात म्हणून मी सांगत नाही, खरं सांगतो मी. परवा आली होती माझ्याकडे. नाही आता हे तिच्या समोर जर बोलला असतात तर कदाचित तिला ते मान्य झालं. अरे नाहीच होणार ना तिच्या असे सटकन माझ्याशी वाटतं ना. चेहरा समोर आली तेव्हा माझ्याशी वाटते तुम्हाला. परवा आली होती माझ्याकडे. हाफ डे द्या आउट. She came to you. अरे हे फेस टू फेस शी केम. आय सेड आउट. You said out. अरे चौगुले, देवाला घाबर रे चौगुले, किती खोटं बोलतोस. हा अरे समीर भोगलेऐवजी चुकून समीर चौगुले नाव छापलं. अरे प्रिंटिंग मिस्टेक मुळे जातोस तू मलेशियाला. तुझी लायकी नाही जाण्याची. यू सूक्ष्म डायनोसॉर. वेर यू? Where I'm junior clerk and where you शिपाई? How much अंतर between both of us? Out from here. That too. Go. What? मॅडम याला खरंच वाटतं की तुम्ही विशाखा मॅमच्या बहीण आहेत म्हणून. What बॉस सिस्टर यू मस्का. वन्स आहे तळपायच्या मस्कतला गेली ना. प्रॉब्लेम. आय डोंट वॉन्ट. Okay. Out from here. This is ridiculous. Go. Fundamental. You don't have any right to talk with the seniors like that. Okay? Say sorry to him. Say sorry. Sorry. And can you leave from here?
Can you leave? We want to concentrate on our work, okay? Go! दिस इज सेम बाय भावना. माय भावना काय बोलला? दिस इज माय भावना. गेट आउट फ्रॉम हिअर. जा तुम्हाला. This is ridiculous of the fundamental rights of the tournament. Okay. Alpha Roger. Okay. Relax. What is it, Alpha Roger? No, just English. Okay. Just English. Anyway, so come to the point. Yes. So I'm here to teach you the table manners, Yes, ma'am. corporate manners. Yes. Okay, so you're going abroad, right? Foreign, right? So you should be your behavior should be very gentle, very kind. You know, like gentlemen you should behave. जरा म्हणजे मला इंग्लिश येतं त्याचा प्रॉब्लेम नाहीये. Okay. पण मराठी Okay, येतं. तुम्हाला येते की मी नाही? तुम्हाला सांगते की तुम्हाला तिथे जाऊन खूप छान वागायचं आहे. ओके, सी कसं असतं, शीतावरनं भाताची परीक्षा केली जाते. राईट शीतावरण. सो तुमच्या मॅनर्स वरनं आपल्या कंपनीची इमेज ठरणार आहे. सो यू शुड बी व्हेरी काइंड. सो समजा उद्या तुम्ही फॉरेनला जाताय, तिथे गेल्यावर तुमच्या आपल्या क्लायंटनी तुम्हाला इन्व्हाइट केलं डिनरसाठी. मज्जा. येस. समजा त्यांच्या घरी तुम्हाला इन्व्हाइट केलं, तर तुम्ही कसे कराल? तुम्ही कसं वागाल? ओके, काय कराल तिथे जाऊन? मी म्हणजे लिसन, इथे टेबलावर जेवण ठेवलेलं आहे. मी असं दारातून आलो. ओके, व्हेरी जेंटल, काइंड, या सॉफ्ट, गुड. Hey guys, very good. Slowly. Answer. Hey, hello. What are you doing? पनीर चिली है. What are you doing? Hey, hello. Hey, don't do that. Ridiculous. Hey, hello. Hey, what are you doing? Hey, get up. Silly guy. It's hard, Samir. Saugul, it's hard. Is this the way? Actually, Why are you running like that? पनीर चिली कधीच बघितलं नाही. असं धावायचं नाहीये. टेस्ट मी मध्ये शुड गो स्लोली. एवढं धावा करायची नाही, आरामात सगळं घ्यायचं, स्लो. पण मी आलो व्यवस्थित इथपर्यंत ना. फक्त तिकडे चुकलो. ग्रेसफुली चालायचं. ग्रेसफुली. आय शो यू व्हॉट इज अ ग्रेस. यु नो, ते जे असं करत आलात ना, यू शुड नॉट डू दॅट. असं प्रॉपर हॅलो. प्रॉपरली यू शुड टेक प्ले लाईक दॅट. आणि मग बाउल असं घ्यायचं आरामात, व्हेरी स्लोली. या कम. What is this? हे काय? तू आता आला तसंच चाललो सेम. मी अशी चालले. एक मिनिट, मला इमिटेट करायचं नाही. सी, आय एम फिमेल अँड यू आर मेल. ओके, सो हॅलो, शट अप. अरे यू आर मेल म्हणून. शट अप. हे काय मेल म्हणून असं काय कुगडीचा आवाज करते? नॉनसेन्स. मेल पुरुष आहात ना तुम्ही? पुरुष म्हणजे अरे पुरुष मला माहिती आहे. पुरुष आहे बा. पुरुष. येस मॅम. येस पुरुष. सॉरी. येस. गो. ओके, नाउ गुड. ओके, नाउ सिट. अजून 3 व्हेरायटीज आहेत नो नीड. I've seen your varieties. 3 seasons झाले. I've seen your varieties. The same. तेच ते सेम. कुमार सानू राहिले. Shut up. I've seen your varieties. Okay. Now आड्यातच नाही तर पोळ्यात कुठून येणार? शपथ. सेम म्हण आहे मराठी तशी. मी मराठीत असली म्हण म्हणले. ओके, एनिवे सिट ऑन द चेअर प्लीज. या, आता जर कोणी बाजूला बाई उभी असेल तर आपली चेअर, तिची चेअर बाजूला करायची आणि तिला पण ऑफर करायची बसायला. ओके, बाई असली पाहिजे ना. मग मी कोण आहे? लेट इट बी राहुल. आय विल ऑफर यू ना. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. सीट. हा बसा. माझ्या सकट ढकल. ओके, नाव दिस नॅपकिन. हा, याचं काय करायचं? ओके, आय टेल यू. हा नॅपकिन असं घ्यायचा आणि इधर से कम करो, थोड़ा इधर से भी थोड़ा कम करो. सलोन मध्ये बसलायस हा? आणि इधर से कम करो उधर से कम को आहेत काही? नॉनसेन्स. ओके, ॲप्रन नाही आहे, नॅपकिन आहे. ओके,
तुम्ही खाताना काही अंगावर पडू नये, मांडीवर पडू नये आणि कपडे खराब होऊ नये म्हणून हे नॅपकिन घ्यायचे. ओके okay, ma'am. इज दॅट क्लिअर टू यू? क्लिअर मॅम. ओके सो एक मिनिट, वन मिनिट, कम हिअर, कम हिअर. नाउ शो मी फोक. व्हॉट इज हे? फोक. फोक वाजवा रे. This is our folk, our culture. I love my culture. I love my folk. Shut up! मी तुम्हाला फोक डान्स बद्दल नाही विचारलं. आय एम आस्किंग अबाउट दिस फोक. फोक म्हणजे काटा, ओके. याला folk म्हणतात? This is fork, this is spoon, okay? Okay, And this is soup spoon. And okay? this is dao. And this is dao. This is dao ulatla. That's a fun element of my. Vishu says right. It's criminal to work with you. Thank you, ma'am. Thank you what? Nonsense. Nonsense. Come here. Okay? So हे तुम्हाला कळलं? Fork, spoon. Okay? So आता आरामात पद्धतीने remove it like this. Okay? Soup कसं घ्याल? Tell me. Show me. सूप बाउल मध्ये घ्या, एकदम सावकाश, स्मूथली. Don't do that. चव घ्यायची नाही आपल्याला. ओके? व्हेरी स्मूथली, सावकाश, व्हेरी सॉफ्टली, सावकाश. नाव टेक. एवढं सावकाश नाही. कम ऑन. हे सगळं सांडवताय तुम्ही. नो स्मूथली घ्यायचं असं सूप आणि आरामात प्यायचं. सी लाईक दॅट. ओके? आता हे स्मूथली पिऊन दाखवा मला. एकदम सावकाश. चमचा ओठाजवळ तरी द्या. एवढं नाही, एका सूपवर अख्खसकीत नाही आपलं. पटपट करायचं. हा वेरी. Is this a way to drink soup? This is the only way to drink soup. Other no incoming not free, na? Shut up. Nonsense. ते वाईट टाक. हा? जे ते सूप लागले ओठाला ते पुसा प्लीज. हे हॅलो असं नाही पुसायचं. नॅपकिन आहे ना, नॅपकिन पुसा ना. नॅपकिन खराब होईल ना. हे काय नाही, त्याच्यासाठी नाही. बनियनला नेहमी पुसतो. बनियन बघा ना. अरे हॅलो, डोंट डू दॅट. मलेशियाला गेलेलं असं बनियन पुसणारच का? नो, असं नाही करायचं प्लीज. व्यवस्थित हे आहे तर नॅपकिन याने असं टॅप करायचं आरामात. असं टॅप करायचं. What? Okay. So now let's move towards starter. Okay? Okay. हाँ. हे काय आहे मॅम? Starter. Fantastic. What a sense of humor you have. Thank you, ma'am. Brilliant. Standing ovation for this. Thank you. Sit down. So this is starter. Okay. हे starter आरामात. Very slowly. जेवण ही 50 वर्षातून पहिल्यांदाच घडणारी घटना आहे का तुमच्या आयुष्यात? आरामात. रोज जेवताना तसं जेवायचं. ओके? ओके. रोज कसं जेवता तसं जेवायचं. ओके? सो हा फोक. सॉरी. इट्स ओके. सर हा फोक आहे, नाईफ आहे. ओके? हे असं तोडायचं असं व्हेरी स्वीटली आणि मग फोकने असं ते उचलायचं आणि खायचं. ओके? शो मी. नॉट हिअर. मी वाटलंय ना तुम्हाला त्याच्यात. ओके? खून नाही करायचं त्याचा. नो आडवा खून नाही करायचं. ओके? असं येस असं. नो आय टेल यू. हॅलो विशाखा मॅडम. हॅलो. एक मिनिट. व्हॉट आर यू डुइंग? काय केलं तू? नो
मिनिट. डोंट यू एव्हर टच फूड विथ बेअर हँड्स. इज दॅट क्लिअर? अजिबात हात नाही लावायचा फूडला. असंच घ्यायचं. जिराफ आहेस तू? जिराफ आहेस असं खायला? तुम्ही आता मला हात नाही लावायचं म्हणून क्रेझी. म्हणजे असं बोटाने नाही खायचं. काटे चमचे आहेत ना ते वापरायचे. खराब होतील ना परत. अरे ते त्यासाठी असतात ना मॅड. ते त्यासाठी असतात मंकी. कम ओके का? हा ओके. असं नाही. असं त्याच्यात असं अडकव त्याच्यात. कुल हा गुड. वेग खाली का टाकली ते? अरे खिशात ठेवले? प्लेट मध्ये ठेव. नॉनसेन्स. प्लेट मध्ये ठेवायचं. काहीही करताना लक्षात घ्या, टेबलावर काहीही करताना फक्त काट्या चमच्याचा वापर करायचा. दॅट्स इट. ठीक आहे, हरकत नाही मॅम, हरकत नाही. तिथेच ठेवायचं प्लेट मध्ये. अरे तुम्ही आता मला काट्या चमच्याचा वापर करायचा, मला घास आली. खाजवायला कोणी काटा चमचा वापरता का? नॉनसेन्स. अरे मग काय बाबा, काट्याने काय घरी जायचं का खाजवायला? पण वर टेबलावर खाजवायचं कशाला? बुटकं वांग मेला घुबड माकड डुक्करच तू. डुक्कर एक नंबरचा. अच्छा सेम उदाहरणाच्या लायकीचं नाहीयेस. असं सेम विषय शिका. अरे मीच आहे ती. नॉनसेन्स. मीच आहे ती. तुला एवढंही कळत नाही? बापरे काय शॉक बसलं. तुला एवढंही कळत नाही? एक जळला वीग लावून आले, कपडे बदलून आले, ऍक्सेंट बदलला तरी तुला कळत नाही? कळली तुझी बुद्धिमत्ता काय आहे ती? नॉनसेन्स. चाललाय मलेशियाला. इथे काश्मीरच्या सिग्नल जायची लायकी नाही तुझी. नॉनसेन्स. आता कळलं ना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एचओला कळलं असेल की समीर भोगले इज अ राईट पर्सन टू सेंड मलेशिया, नॉट समीर चौगुले. नॉनसेन्स. इतना बड़ा धोखा. मोठा धोखा 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 धोखा. आता जातो. क्या बात है. जबरदस्त सुपर हिट परफॉर्मन्स. मॅडनेस ओव्हरलोडेड. तुझा नाच, तुझी सूप पिण्याची पद्धत, तुझी पनीर खाण्याची पद्धत आउटस्टँडिंग. सगळा मॅडनेस होता. आणि विशाखाताई तू आज फार क्यूट दिसतेस. फार सुंदर झाला परफॉर्मन्स. फारच सुंदर. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई सुसाट परफॉर्मन्स होता. प्रत्येक वेळेला नवीन जागा कुठून काढतोस तू समीरदा? आणि हाऊ इज इट पॉसिबल इवन? म्हणजे हा एकच बॉस आणि एम्प्लॉईचा आहे, त्याच्यामध्ये नवीन म्हणजे खरं तर तेच असतं, पण ते नव्या ढंगाने तू प्रेझेंट करतोस. आय थिंक दॅट्स अमेझिंग. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेसिका वी लव्ड यू. यू आर अमेझिंग. थँक्यू. आणि दत्ता कुठे? दत्ताला बोलवा. दत्ता अब आला गे. दत्ता आजचा दिवस तुझा आहे. आज जिंकलायस तू. दोन्हीही स्किट्समध्ये अमेझिंग परफॉर्म केलंस. आत्ता पण तू 1-2 मिनटं इकडे होतास, पण त्याच्यात पण तू भाव खाऊन गेलास. अमेझिंग. जर का आवड असेल तर पर्स्यू दिस. हे सोडू नका. आणि प्लीज असे छान छान परफॉर्मन्सेस अजून बघायला मिळू देत. वी लव्ह यू. थँक्यू. प्रसाद दा. आउटस्टँडिंग. सम्या, विशाखा, दत्ता, तुमच्या दोघांबद्दल आता बोलून मी थकलोय, पण एक अप्रतिम शेर तुमच्या दोघांसाठी खास शोधून काढलाय. तो गौर फरमाइए. आसमां जितना नीला है, सूरज जितना पीला है, पानी जितना गीला है, उतना ही आप दोनों का स्क्रू ढीला है. पण या स्क्रू ढिल्या असण्याचं जास्त क्रेडिट या माणसाकडे जातं. कारण तो जे काही लिहितो, ते तो जे काही करतो, ते जे काही बांधतो, ते सगळं त्याचं क्रेडिट आहे. रिॲक्ट होणार तेवढंच लागतं, तर तो परफॉर्मन्स बाहेर पडतो. अदरवाईज करेक्ट येत नाही. ऑफकोर्स सगळ्यांचंच टीम आहे, टीम वर्क आहे सगळ्यांचं. तुम्ही दोघेही बाप आहात. सुपर हिट आहात. थँक्यू सो मच. मंडळी, आता इथे 2 वीर प्रेमाची अग्निपरीक्षा देणार आहेत. बघूया त्यांची प्रेमिका दोघातल्या कोणाला पास करते ते. गप्प बस. बंद करते शाळेची घंटा. खूप दिवस झाले शाळेची घंटा वाजवतोय, पण आज मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार मी घंटा. माऊशी सॉलिड आहे माऊशी.
मावशी म्हणजे तशी मावशी नाही, ती शाळेमध्ये असतात ना ते झाडू पोछा वगैरे करायला, तशी मावशी नमा. 2 वर्ष झाली आमच्या शाळेत जॉईन झाली. ती जेव्हा शाळेच्या अंगणात खर्राटा मारते ना, तो माझ्या मनावरनं खर्र 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 असं झाड फिरतो. खरं खरं सांगतो, माझं प्रेम आहे तिच्यावर. मी आज तिला प्रपोज मारणारच आहे, मारणार मी तिला. राहिली कुठं पण नमा, हे कुठे गे नमा. झाडू मारते, शाळेचं अंगण आहे वय. लेट झालं काय? नाही, एवढा लेट चालतोय, गरज मला आहे ना. नाही चालतोय. बरं, इथं मला असं एकटी दुकटीला गार्डन मध्ये कशा पायी बोलवलायस? 1 मिनिट, माझी कोणी कंप्लेंट केली काय तुमच्याकडं? कसली ग? म्हणजे माझ्याबद्दल कोणी वंगाळ बोललं का? माझ्या पवित्र शिलेवर कोणी असं किचड उधळलंय का? कशावर? पवित्र शिलेवर असं किचड उधळलंय. काय मी काय येणार की बोलतेस तू? आता या लवर्स गार्डन मध्ये तुझी कोणी तक्रार केली का ते सांगाय बोलवली तुला मी. मला इथं ते म्हणजे माझं म्हणजे आपण दोघां माहित आहे मला, माझ्यावर लय लव करतोस ते माहित आहे मला. आईसोबत तुला माहित आहे वय. लगीन करशील माझ्याशी? काय? नाही मान. तू असं विचारशील असं मला नाही वाटलंच होत. चालतंय, पण त्याआधी मला माझा भूतकाळ तुला सांगायचा आहे. सांग की. बघ, यो भोंग्याचा आवाज, यो भोंग्याचा आवाज माझ्या नसा भिनलाय. तू मस्ती सांगते इथं बसा. माझा जो भूतकाळ आहे का नाही, या भोंग्याशी लय संबंध आहे त्याचा. म्हणजे भोंग्याचा आवाज येतोय ना तू मसनी, तर माझा भूतकाळ इथं येतोय का काय? मग माझा भूतकाळ इथं प्रेझेंट झाला का काय? माझं प्रेझेंट आलं का काय? माझं छोटं प्रेझेंट आलं का काय? देखो देखो वो आ गया, देखो देखो वो आ गया. काय चाललंय तुमचं? ये नम्या, हा तुला माझी इडली काय म्हणतोय? आणि ए तू मेंदू वडा नाही रे, तू करपलेला मेंदू वडा आहेस. मला करपलेला मेंदू वडा बोलतोस ना? तू काय लोअर पर्यंत ऋतिक रोशन समजतोस स्वतःला? रिडक्शन झेरॉक्स ऑफ टाटा विंचू कुणीकडचा? अरे तू आमच्या मध्ये कबाब मी हाती कसा होता? चाल तिकडे आमचं जायला कितीला बोलवते. मांजी इडली काय कोण आहे? हा इथं कशाला आलाय नम्या? प्याडी भाऊ. प्याडी भाऊ इकडे यो आहे का नाही, माझा लहानपणीचा माझा बॉयफ्रेंड आहे. हा तुझा लहानपणीचा बॉयफ्रेंड आहे? हा लहानच राहिला, तू मोठी झालीस. इच्छा असलं कोण कुणाला बोलतंय? जानी जिसके कद बुटके होते हैं वो दूसरे बुटकेपन पे पंच नहीं मारा करते. तू कोण आहे आमच्या सगळ्या लफड्यामध्ये बोलणारा? ह्यो शिपुर्ड्या आहे आमच्या शाळेत. शिपुर्डा म्हणशी वय? ये शिपोय इथे कशा पोय आलाय? आता ह्याचं आहे का नाही, इथं या ह्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. काय बोलतोस? माझं एकट्याच तुझ्यावर आहे वय, तुझं नाही काय माझ्यावर? हे फालतूगिरी चालले नाही. इकडे मी काय भजनासाठी आलोय का? माझी तू मना सोडून गेल्यापासून मी दुसऱ्या परस्तिकडे कधी असं बघितलं सुद्धा नाही. आपण त्या लवर्स गार्डन मध्ये भेटायचो का नाही रोज? त्या गार्डन मध्ये मी तिकडच्या सगळ्या कपलला फुकट इडली सांबार चटणीला कधी हात आखडलाच नाही माझा. आता त्या लवर्स गार्डन मध्ये सगळे लोक म्हणजे फुकटची इडली खायला कपल घेऊन येतात. आता एक काम कर, आम्हाला पण इडली सांबार दे आणि निघ इकडनं, कळलं काय? चल निघ. अरे सांग ना इथे जायला. ऐका माझं, ऐका. आता हे बघा, तुमच्या दोघांपैकी कोणला तरी एकाला जावंच लागल. आधा पादा
नाही ह्यो जाईल ह्यो नाही हा जाईल नाही ह्यो जाईल कसा जाईल ज्याला मिनी फर्स्ट लव आहे. अरे तू फर्स्ट लव नाही, तू लहानपणीची केलेली चूक आहेस तू. मी आत्ताच इथं करेक्ट डिसिजन आहे. हा काय बोलतोय काय बोलतोय माझ्या इडली मेंदूवड्या आता काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुला खालून लय पाणी वाहून गेलंय. जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं तिकडं. अरे लक्ष नाही द्यायचं नाही. अरे ती तुला सांगते विसर हिला म्हणून. निघ इकडनं चल. काय बोलतोय माझी शपथ आहे तुला माझी इडली काय बोलतोय. मी लय गोंधळून गेले होते बघ. मला वाटलं तुम्हाला सोडून गेला तर तुम्हाला इसरलास. तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं म्हणून मग. अरे असं कसं मी तुला इसरत. मी तुला इसरलं नव्हतं रे. मी तुला भेटायला तुझ्या एरियाने यायचो, गाडी लावायचो, पण म्युन्सिपाल्टी वाला म्हणजे गाडी घेऊन जायचा. मी परत गाडी लावली, परत घेऊन गेला. मला एवढी सगळी लपरी करून मला तुला नाही भेटता आलं रे. पण माझं आय लव्ह टू यू प्रेम आहे. हो मेंदूवड्या, मला कळतंय बघ सगळं. एक काम करू आपण तर नाही आपल्या नवजीवनाला सुरुवात करूया. नवजीवन म्हणजे आपण एक काम करू, आपण एक पडदा घेऊ. त्या पडद्यामध्ये जो कोणी माझं मन जितल त्याच्याच घरात मी वरमाळा घालणार. नमे असं नको करू. सगळं पुला खाल्लं लय पाणी गेलंय. तुमच्या दोघांच्या पुल्या खाल्लेच पाणी चाललंय. महापूर आलाय. माझा कोणी इकडे वसारा तुला वसाऱ्या. नम्या हे गडूळ पाणी कशाला हवंय तुला. मी तिच्यावर प्रेम केलंय. चासला आवरे वर्ष मी तिच्यावर प्रेम करताय ना. तू आता घंटा वाजून फुरत आलाय. मी एक काम करूया, तुम्ही भांडू नका. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. पडदा खेळू नाही शकत. हा ठीक आहे, मी खेळन तुझ्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदम अवघड पडदा सांगणार आहे. सांग. काय करायचं, आपण आता हित खेळणार आहोत. चमचा मेंदूवडा पडदा. चमचा मेंदूवडा. अगं चमचा लिंबू असतं ना. आता हित हात तशी काय आहे, मेंदूवडा आहे का नाही, मग तेच वापरायचं. आता नियम ऐकून घ्या. वडा चमच्यात पाहिजे, चमचा तोंडात पाहिजे, चमच्यातनं वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथपर्यंत जायचं, तिथून हितपर्यंत यायचं, आणि हिथून हितपर्यंत झाल्यावर मला जो आधी टच करेल त्याच्याच घरात मी टचकनवर मला घालन. चिटिंग करायची नाही. चला आपण करूया. पडद्याला पहिलं कोण जाते. मी जाणार. वसर्या, मी सिनियर आहे. मी तिचा फर्स्ट लव आहे. मी ठरवणार कोण जाणार. तर तू पहिले जायचं. तेच तर बोललो ना आधी. ठीक आहे, तर आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आपलं कुठे चमचत मेंदू या बघ. रेडी मेंदू वडा घेऊन येतो. तर आता हिथं तुमच्या समोर आहे का नाही, ह्यो विश्वकप असा लखलख करतोय बघा. तर हे तुमचं टार्गेट आहे असं समजा. आता ह्यो चमचा ह्यो वडा तू जातोयस ना पहिला. धर. हिथून तिथपर्यंत, हिथून हित मला टच करायचं. चल रेडी. हरलेले आहेत आणि आता दुसरा चान्स मिळतोय आपल्या मेंदूवड्याला. म्हणजे अरुण कदमांना टाळ्या. हा चमचा, हा मेंदूवडा. तिथून हिथून मला हित टच करायचं. मेंदूवडा कमान मेंदूवडा. ही चिटिंग आहे. तरी चमचा असा मेंदूवड्यात घातला. चिटिंग आहे. अरे पण त्यानं त्याचा मेंदू वापरला का नाही मेंदूवडा कॉम्पिटिशन मध्ये. आपलं काय ठरलं होतं, वडा चमच्यात, चमचा तोंडात, वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथं झालं. हे समजा त्याने केलेलं आहे. नाही ही चिटिंग आहे. मला पदार्थ बदलून पाहिजे. एकदा दिलेला पदार्थ परत बदलून करून देणार नाही. तसा नाही चिटिंग करतो. मला ना चमचा सांबार स्पर्धा खेळूया. मग बघतो सांबारात कसा चमचा घुसवतो ते. असलं मला चालेल. हिला मिळवण्यासाठी चमच्यात सांबार काय हत्ती सुद्धा घेऊन पडेल. चला तर मग आपण पडद्याला सुरुवात करूया. नियम आणि अटी त्यात. सांबार चमच्यात, चमचा तोंडात, सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हिथून हिथं मला येऊन टच करायचं. जो टच करेल तो टचकन माझ्या घरात वरवाला घालील. आहे का नाही. चला तर मग आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आता बघूया
कोण मारतय बाजी का होतोय दुसऱ्याचा दाजी? कोण पहिलं कोण जाणार? मी जाणार. तू जा पहिलं. हा झाले सगळे रेडी आहे. हा हे सांबार आणि इथं हा सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हा जिंदगी काढायची आहे का नाही माझ्या बरोबर? वय वय काढायची बघ. आता सांबार हे म्हणजे आपल्या आयुष्याचं सांबार आहे बघा. पळून नाही. रेडी? नाही बोलायचं मला तुझ्याशी. हारलाच नव्ह. आता माझं काय रोजचं काम आहे बाई हे. आता हिथं सगळं खाली फरफर फरला. तू करून दाखव आता. मी करून दाखवत. आता बघ माझ्या मेंदूवाड्याकडे केवढा मोठा मेंदू आहे. बघतोच ना आता. आता हिथं बघा. सांबार चमच्यात. सांबार चमच्यात. हाय का रे सांबार? चमचा. हा वसऱ्या डोलं उघडून बघ. सांबार चमच्यात ना चमचा तोंडात. हा ये बघ ये सांबार चमच्यात न चमचा तोंडात. याला म्हणतात मेंदू. आता समजा मी ऐका. हिथं मारलेली आहे अरुण कदम म्हणजेच माझ्या मेंदूवाड्याने बाजी आणि आजपासून प्याडी कांबळे आहेत माझे दाजी. अरे ही चिटिंग आहे. नमे ऐक ना. नमे चिटिंग आहे ही. नमे असं नको करू. नमे ऐक ना. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. ऑसम ऑसम. बघूया हास्य रसिकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सई? मी खूप खुश आहे कारण अरुण दादा गेट्स द गर्ल आणि पहिल्यांदा तो जिंकलाय स्किटमध्ये. खूप आनंद झालाय. नमा वी हॅव मिस्ड यू सो मच. वी हॅव मिस्ड यू अँड हाऊ. पॅडीदा तुझ्याबद्दल काय बोलू. तुमची तिघांची जुगलबंदी अमेझिंग होती. तुमचे वेगवेगळे डायलेक्ट्स पण खूप आवडले आणि हे जे गेम्स होते अवली त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. आउटस्टँडिंग. आणि मला विशेष आनंद याचा झाला की अरुण दा गेट्स द गर्ल. वा वा वा. प्रसाद? अफलातून परफॉर्मन्स होता. तुमच्या तिघांची केमिस्ट्री, तुमच्या तिघांची पॅशन, डेडिकेशन. आणि मला फक्त सगळ्यात आधी एक प्रश्न पडला आहे जो मला सचिन गोस्वामींना आणि संतोष प्रभूणे नवीन लेखक आपल्याकडे जॉईन झालेले त्यांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करूया. मला या दोघांना प्रश्न विचारायचा की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आगरी भाषा बोलणारा इडलीवाला मला आजपर्यंत कुठेही दिसलेला नाहीत. तो त्यांना कुठे सापडला त्यांनी मला कळवावं. त्याचबरोबरीने सांबार चमचा आणि वडा चमचा हे खेळ कुठल्या प्रदेशात त्यांनी शोधून काढले हे मला त्यांनी प्लीज सांगावं. मला भयंकर उत्सुकता आहे. पण जोकसपाट फार अप्रतिम लिहिलं हे स्किट आणि तुम्ही तिघांनी विलक्षण ताकदीने खूप खूप एन्जॉय केला. मी नमा पॅड्यात अरुण तुम्ही तिघही वेड्यात ठार वेड्या कमाल. तर मंडळी याचबरोबर या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना या आठवड्यातला हा हास्य कल्लोळ कसा वाटलाय आणि त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. दणदणीत होता हाही एपिसोड. मला असं वाटतं या मंचावर खूप युनिक गोष्टी घडतात. कधी कधी बॉसची जुळी बहीण अचानक येते. इडलीवाला आगरी भाषा बोलणारा असतो आणि असं सुंदर पेहराव केलेली मंजूळ आवाजाची मुलगी एकदम रापचिक नाचते. मला हा मंच अतिशय आवडतो कारण इथे युनिक गोष्टी घडतात कारण आम्ही सगळे युनिक आहोत. हो की नाही? दणदणीत होता एपिसोड. वा 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 वा. प्रसाद? एपिसोड्स खूपच दोन्ही अत्यंत रंगतदार होते. प्रसाद टॅलेंटनी सुरुवात झाली एपिसोडची की एपिसोड खणखणीत वाजणारच प्रश्नच नाही. त्याला ओमकारनी फार उत्तम साथ दिली आणि आजचं समीरचं, विशाखाचं, अंशूचं स्किट मला प्रचंड आवडलं. चेतनाने पण त्याला फार उत्तम साथ दिली आणि दणदणीत एपिसोड होते दोन्ही. फार आवडले मला. वा 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 वा. दणदणीत